पुढचे 20-25 वर्ष आपल्या देशात ज्या प्रकारची प्रगती होणार आहे, ज्या प्रकारच्या विकासाची कामं होणार आहे, ती आपल्या कल्पना करण्याच्या पलीकडे आहे. मेजॉरिटी डेव्हलपमेंट, मेजॉरिटी इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग जे आहे ती 2 tier सिटीज, 3 tier सिटीज, विलेजेसमध्ये होणार. बरं, मी असं म्हणतो की भारतामध्ये अजून बिपाशा आलेली नाहीये, म्हणजे बिजली, पाणी, सडक. सो आज शहरांमध्ये ना हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आलेलं आहे. बरोबर. 2 tier सिटीज, 3 tier सिटीज मध्ये बऱ्यापैकी आलेलं आहे. गावागावांमध्ये अजूनही बऱ्याच प्रमाणात हे होणार आहे, होऊ घातलेलं आहे. त्याच्यामुळे कॉमन सेन्स असं सांगतो की सगळ्यात जास्त जर विकासाच्या संधी ज्या आहेत त्या कुठे आहेत, जिकडे विकास झालेला नाहीये. बरोबर. आणि जेव्हा हा विकास होणार आहे त्या विकासाच्या पाठोपाठ वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज या आपोआपच येणार आहेत. आणि त्या अपॉर्च्युनिटीज कोणाला मिळतील तर तिकडच्या लोकल भूमिपुत्रांना मिळतील, तिकडच्या लोकल उद्योजकांना मिळतील.